आता मी बनवत आहे एकदम क्रीमी, चॉकलेटी आणि सगळ्यांना आवडणारा ट्रफल केक. पण केक बनवून झाल्यावर घरचे आपले थांबतात का कामं? नाही. तर म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये मस्त असा केक सोबत माझ्या दिवसातील छोटीशी धावपळ तुम्हाला दाखवणार आहे. सो सगळ्यात आधी घेतलं की चॉकलेट आणि ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे. अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटामध्ये हे गरम होतं. हळूहळू चॉकलेट आणि क्रीम एकत्र मेल्ट होत गेलं आणि मग तयार होतो आपला स्मूथ, ग्लॉसी आणि क्रीमी चॉकलेट गनाश. आता गनाश तयार झाला की केकला मिळतो तो म्हणजेच परफेक्ट आपला ट्रफल फ्लेवर. तर ह्या अशा पद्धतीमध्ये किंवा अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार होतो. सो थोडंसं त्याला थंड करून द्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून परत ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ते थोडंसं थंड झाल्यावरतीच मग आपल्याला असं बाहेर काढून परत आपल्याला ना एका ठिकाणाहूनच म्हणजेच कसं एका साईडनीच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे असं एका हे पायपिंग बॅगमध्ये मी घातलं आणि पूर्ण असा मी केक हा तयार करून घेतलेला आहे. ॲक्च्युली गडबड मी का केली, कारण एकदा जर ते खूपच थंड झालं ना की ह्याला लेयर्स देणे किंवा ह्याचे क्रमकोट करणे खूप अवघड जातं. म्हणून मग मी पटकन केले, त्यामुळे तो तेवढा व्हिडिओ स्किप झाला. आता केक असेंबल करण्याची तर वेळ झालेली आहे. केकचे लेयर तयार करून घेतले, चॉकलेट गनाश लावलं, त्यामध्ये प्रत्येक लेयर छान कवर तर करून घेतला. हा ना की थोडा वेळ पेशन्स ठेवला की केकचा लुक खरंच खूप छान येतो. केक तयार झाला, पण सुंदरपणे पॅक करणंही तितकंच इम्पॉर्टंट असतं बरं का. म्हणून मी बाहेरून ना केक बॉक्स मी एकदमच आणते. सो नीट सेट करून तर हे घ्यावं लागतं. केकमध्ये व्यवस्थित प्लेस करावं लागतं आणि त्या शेवटचं डेकोरेशन बाकी होतं. आणि खरं सांगू का तुम्ही ऑनेस्टली किंवा डेकोरेशन केल्यावर केक अजूनच टेम्पटिंग दिसायला लागतो. हा आपला केक बघा, होममेड ट्रफल केक खरंच खूप छान आणि मलासुद्धा खूप आवडलं. कारण एका एका काय म्हणतात ट्रायलमध्ये म्हणू शकतो किंवा एका झटक्यात पूर्ण असं छान मस्त असं झालं. त्यामुळे आणि ते ना सेटसुद्धा खूप छान व्यवस्थित झालं. आता बाहेरून विकत घेतलेल्या केकसारखा लूक आणि टेस्टी घरच्या घरी मिळाला की खरंच खूप छान वाटतं ना. बरं चला, केकची तर सगळी तयारी झाली. कॉल करून मी सांगितले की तुमचा केक तयार आहे. पण आता माझ्यासाठी दिवस तरी तर संपतो का? तर नाही. घरातील कामं, स्वयंपाक आणि बाकीची लगबग तर रोजचीच असते ना आपली. सो आता केक बनवून झाल्यावर वळले आपल्या घरच्या आवडत्या खमंग असे नमक असे धपाट्यांकडे. आता घरच्या घरीच मी हे धपाटे बनवत आहे. तर पीठ मी आता ह्यातच मळून घेत असते. सो धपाटीचं पीठ आहे तर ह्यामध्ये मिक्स आहे. मम्मीने सगळं पीठ एकदम मला ते दळून दिलेली होती. त्यामध्ये चटणी, मीठ, थोडंसं खरडा आता मी करून घेतले, तुम्ही बघितलाच ठेचा. सो थोडंसं ठेचा घालायचा आहे, हळद घालायचं आहे, ओवा घालायचा आहे. सो हे सगळं जिन्नस घालून ना की मी फूड प्रोसेसरमध्ये घातले आणि एकदम मिक्स करून घेते. म्हणजेच आपलं पीठ तयार होतं आणि त्याचे धपाटे. आता ह्याला थालीपीठसुद्धा म्हणू शकतो. थालीपीठ म्हणजे ते थापून करतात. तर आमच्या घरी त्याच्यापेक्षा जास्त ना जे तुम्ही तिखट पुरी म्हणताय ना, तर त्याच पद्धतीनं हे धपाटे आवडतात. सो म्हणून मग मी त्याच पद्धतीनं करायला घेते आणि तसेच खूप खातात. म्हणजे त्याच्यासोबत ना चटणी म्हणण्यापेक्षा खरडा खूप छान लागतो त्याच्याबरोबर आम्हाला, दही आणि खरडा. घरच्या घरी बनवलेले हे गरम गरम धपाटे आणि सोबत काहीतरी छान अशी खरंच मजाच वेगळी असते. सो दही तर असतं सोबत, म्हणून मग मी म्हटलं की हे कांदा टोमॅटोची चटणी करते. सो ते पण खरंच खूप छान दिसतं. दिवसभर कितीही कामं असली ना तरी घरच्यांसाठी काहीतरी मनापासून बनवलं की दिवसाचा थकवा कसं कुठेतरी खरंच निघून जात असतो. तर असा आपला आजचा छोटासा दिवस. श्रीषाचं काहीतरी वेगळंच डिमांड सुरू होतं. सो म्हटलं की आता धपाटेसुद्धा मी तळणार आहेच, तर त्यामध्ये ना तिला एक स्पेशल मी करून देणार आहे. सो तेही तुम्ही नक्कीच बघा. सो असा माझा आजचा छोटासा दिवस आपण म्हणू शकतो. आणि एका बाजूला चॉकलेट केकची गोडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या घरच्या जेवणाची चव. आता ह्यातलं तुम्हाला ट्रफल केक आवडलं किंवा कसा वाटला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा. आज ना आई मला कोणीच सांगितलं नाही श्रीषा अभ्यासाला बस आणि मी माझं होमवर्क पण कम्प्लीट करून टाकले. फक्त रात्री मी स्टोरी बुक रीड करणार आणि गडबडीने झोपणार. येस, किती हुशार झाले ना बा. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मी नायकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत आजचा हा नॉर्मलच आहे ब्लॉग. तर ॲक्च्युली असं ठरवलेलं आहे की थोडं ना थोडं काहीतरी आपण पोस्ट करतच राहायचं आहे आणि जे इम्पॉर्टंट आहे, ज्यात काही शिकण्यासारखं आहे, अशाच गोष्टी आपल्या होत जातील. बट थोडंसं मूड ऑफ होता. मग म्हटलं की व्हिडिओ म्हणून मी खूप दिवस झालं बनवत सुद्धा नव्हते.
बट म्हटलं की चला, कारण ना की काहीच म्हणजे असं करमत नव्हतं म्हणण्यापेक्षा ना की कसं असतं की माणसांना जर म्हणजे काहीतरी गोष्टी जर फॅमिलीमध्ये घडल्या ना की इच्छा होत नसते करायची. तसंच माझ्या व्हिडिओ बाबतीत पण झालेलं होतं. बट म्हटलं की ते खूप जीवाला लागायला लागलं आणि परत मग ते करमत नव्हतं. मग अशा फेजमध्ये असं आहे की बाबा जे काही आपलं रेग्युलर काम आहे ना, तर ते केलं ना की थोडं त्यामध्ये मन रमतं आणि थोडासा स्ट्रेस आपला कमी होतो. म्हणून मग विचार केला की चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू आपण. जे काही आहे किरकोळ, नॉर्मल वगैरे तर ते आपल्याला करायचं आहे. सो आज मी बनवते धपाटे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की धपाटे बरोबर आपल्याकडे असतात कोल्हापुरी ठेचा आणि दही तर आपल्याकडे असतं. बट म्हटलं की काहीतरी आपल्याला भाताबरोबर भाजी वगैरेही लागेल. आणि तेच धपाटे बरोबर खाता येईल म्हणून कांदा आणि टोमॅटोची मस्त अशी चटणी करते मी. आता चटणी, मीठ, कांदा, टोमॅटो वगैरे घालून घेतलेलं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते, जास्त काही घालत नाहीये. आणि श्रीशाला काय हवंय ते मी तुम्हाला बघितलं. तर ते घरच्या घरी चपातीचं मी करून देईन. सो म्हणून म्हटलं की बरं ठीक आहे. सो तीही थोडंसं खुश होईल. आणि ऍक्च्युअली ती सध्या ना की अभ्यास वगैरे न सांगता करते. त्यामुळे आपल्यालाही वाटतं की मुलं न सांगता वगैरे अभ्यास करत असतील ना, तर आपल्यालाही त्यांना छान छान करू घालावं असं वाटत असतं. सो तेही खुश होतात, आपणही खुश होतो. सो असं काहीतरी सध्या सुरू आहे. स्वयंपाक म्हणायला गेलं तर मी रोज काही ना काहीतरी बनवायचा प्रयत्न तर करत असते. पण बघू जे काय होईल, नॉर्मलच असतात. जास्त काही मसाले वगैरे नसतात. पण झटपट होण्यासारखेही असतात. सो मी नक्कीच शेअर करेन. कारण मला कळालं की आपल्या चॅनेलवरती ना की सगळे व्हिडिओज वगैरे कुकिंगचे पण जास्त बघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की त्यांना वेगवेगळे मेनूज वगैरेही आवडतात. सो असंही करू. सो म्हणून मग चाललेला आहे आपला काहीतरी प्रयत्न वगैरे. सो आता मी टोमॅटोची चटणी केली. तवा ऍक्च्युली खरडा बनवण्यासाठी घेतलेला होता. त्याच तव्यामध्ये मग मी भाजी घातलेली आहे. काही नाही, टोमॅटो, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, कढीपत्ता टाकली आणि लसूण ठेचून घातलं त्यामध्ये. कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत भाजून घेतलं आणि मग नंतर ना त्याच्यामध्ये टोमॅटो घातली. टोमॅटो घातल्यावर मीठ घातले, कारण जेणेकरून पटकन शिजतात आपले आणि जास्त वेळ लागत नाही. आणि तव्यामध्ये पण भाजी ना की खूप फास्ट होते लवकर. त्यामुळं मग मी म्हटलं की चला ह्यातच करू आपण. आणि नंतर ना मग त्याच्यामध्ये आपले जे जिन्नस, चटणी, थोडंसं गरम मसाला वगैरे टाकली आणि नंतर ना मग थोडंसं वर शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसंच पाणी घाला, जेणेकरून शिजतील असं. आणि जर थोडीशी ग्रेव्ही टाईपमध्ये तुम्हाला हवे असेल तर पाणी जास्त टाकू शकता. बट मला नको अशी आहे, कारण आपल्याला धपाटी बरोबर दही आपण खाऊ शकतो. कोल्हापुरी ठेचा आहे, बस दुसरी भाजी नसली तरीही चालतं. बट म्हटलं भाताबरोबर असं नको व्हायला की बाबा काहीच नाहीये. आणि आपले साहेब गावी गेलेले आहेत, सो तेही येतील 9-9:30 वाजेपर्यंत. सो म्हणून म्हटलं पटकन आवरू. आणि श्रीषा थोडा अभ्यास करून गेलेली आहे. बट थोडंसं रीडिंग, रायटिंग वगैरे पण मी थोडं रेग्युलर घेण्याचा प्रयत्न करत आहे. सो त्यामुळे ती खेळायला गेले तोपर्यंत पटकन आवरण्याचा प्रयत्न असतो हा. सो चल आता धपाटी ऍक्च्युली 2 टाईप मध्ये थालीपीठ म्हणतात आणि कोणी तिखट पुरी वगैरे म्हणतात. बट इकडं मग मी असं करते की पीठ मळून घेतलेलं आहे. मम्मीने पीठ पाठवून दिलेलं आहे. ती सगळं मिक्स करून पीठ वगैरे पाठवते आणि मग मी त्याचंच धपाटी वगैरे बनवते. आता चकलीचं पीठ पण तयार करून दिलेले आहे. सो चकली पण आपल्याला बनवायचं आहे, त्यामुळे भरपूर मेनूज बनवायचे आहेत. सो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओज म्हणा किंवा रेसिपीज सोप्या पद्धतीमध्ये कसं बनवता येईल तर ते मी नक्कीच सांगेन. आणि आपल्याला घराचं पूर्ण डीप क्लीन सुद्धा करायचं आहे. सो त्यासाठी ही छोटे मोठे टिप्स वगैरे पण आपण बघून घेऊ आणि करू, सगळे एकत्र करू. सो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धपाटे मी दाखवतेच तुम्हाला आणि मस्त ताट दाखवते संध्याकाळचं. सो चला आपण भेटूच. जे तुम्ही तिखटपुरी म्हणता ना, पण मी धपाटे म्हणजे जे आपलं थालीपीठचं पीठच असतं ना, तर तेच मी घेते आणि फक्त हे ना की हे अशा पद्धतीमध्ये घालून आता हे पापड करण्यासाठी आहे. आता मी इथं ऑडीचाच पेपर घेतलेला आहे आणि ऑडीच्या पेपरला मी तेल वगैरे लावले आणि मग नंतर ना तेल लावल्यानंतर ना की हे असं मी प्रेस करून घेते. सो आपले हे धपाटे तयार. म्हणजे सेम पुरी आपण जसं करतो ना, तर तशा टाईपमध्ये. असं इकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि हे आता ह्यामध्ये सोडून द्यायचं. सो अशा पद्धतीने आम्ही फुगलेले मस्त असे धपाटे वगैरे खातो. दही धपाटे आणि कोल्हापुरी ठेचा खरडा म्हणू शकतो. सो हे अशा पद्धतीमध्ये आम्ही करत असतो. आणि थालीपीठ पण होतात, पण मोस्टली आमच्या थालीपीठपेक्षा ना की हे असं मोस्ट आवडतं सगळ्यांना.
त्यामुळे मग मी ही अशा पद्धतीमध्येच बनवते. आणि आता तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये बनवताय ना तर नक्कीच मला सांगा. ही भाजी सुद्धा आपली अशी आता मस्त तयार झालेली आहे आणि खरडा आहे, दही आहे आणि मस्त ही अशी तयार होते. बरं चल बघा, असे मस्त असे हे धपाटे तयार झालेले आहेत. कोणीला तिखटपुरीसुद्धा म्हणतात, बट जे काही थालीपीठचं पीठच असतं ना त्या पिठानंच बनवतात, त्यामुळे खूप छान लागतं. आणि खरडा म्हणजेच कोल्हापुरी ठेचा चटणी चालते, दह्यासोबतही खरंच खूप छान लागते. आणि श्रीषाला हवं होतं डोरिटोज हवे होते, बट म्हटलं की आता बाहेरचं नाही खायचं. म्हटलं तेल ऑलरेडी मी आता इथं फ्राय करते म्हटलं, तर घरी 2 चपाती शिल्लक होते, तर चपाती तेच मी तिला तळून त्यामध्ये थोडंसं चटणी, थोडंसं मीठ आणि थोडंसं चाट मसाला त्यामध्ये टाकलेला आहे. फर्स्ट टाईम बनवलेला आहे, सो मुलं खरंच खूप एन्जॉय केली. सो व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला तर लॉट्स ऑफ लव फ्रॉम नैकांच्या सोनाली. बाय बाय, टेक केअर.